धुळे मॅरेथॉन 2025च्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे आवाहन. धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने रविवारी 2 फेब्रुवारी 2025 रोजी धुळे मॅरेथॉन सीझन 3 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी पोलीस कवायत मैदानात जवळपास 13,000 टी-शर्ट आणि क्रमांक बॅच वाटप करण्यात आले. शनिवारी देखील ज्यांची बॅच क्रमांक आणि टी-शर्ट बाकी आहे त्यांना वाटप करण्यात येणार आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मॅरेथॉनच्या मार्गावरील वाहतूक दुचाकी वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी सकाळी 5 ते 11 वाजेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात येत आहे. धुळे शहरातील नागरिकांनी उपलब्ध पर्यायी मार्गाचा वापर करून सहकार्य करावे असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी केले आहे. या स्पर्धेत विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने भाग घेणार आहेत. ही स्पर्धा 3, 5, 10 आणि 21 किलोमीटर अशा 4 विभागांमध्ये होणार आहे. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. मी किशोर काळे, अप्पर पोलीस अधीक्षक, धुळे. आपणा सर्वांना माहिती आहे की यावर्षी देखील धुळे मॅरेथॉन सीझन 3 2025 च्या निमित्ताने आपण जवळपास 13,500 स्पर्धकांना आज टी-शर्ट आणि बीब वाटप पोलीस मुख्यालय या ठिकाणी केलेलं आहे. उद्या 1 फेब्रुवारी रोजी ज्या स्पर्धकांनी मोफत नोंदणी केलेली आहे त्यांना देखील बीब वाटप त्या ठिकाणी सुरू राहणार आहे. त्यासोबतच जर असेही काही स्पर्धक असतील की ज्यांनी आज कुठल्याही कारणास्तव जर नोंदणी केलेली असेल आणि त्यांना जर ग्राउंडवर येता नाही आलं तर त्यांना देखील उद्या टी-शर्ट देण्याची सोय आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी आपल्याला जसं माहिती आहे की 4 कॅटेगरीज आहेत: 3 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 आणि 21. त्यामध्ये 3 किलोमीटरचा स्पर्धेचा मार्ग आपल्या यावेळेस थोडासा बदललेला आहे. मी प्रत्येक एकूणच स्पर्धेचा फक्त बदललेला मी ओव्हरऑल आग्रा रोडवरतीच ही स्पर्धा होणार आहे. मात्र यू-टर्न थोडेसे पुढे गेलेले आहेत. तर त्याच्यामध्ये 3 किलोमीटरचा यू-टर्न हा आपल्या गांधी पुतळ्याला असणार आहे. 5 किलोमीटरचा यू-टर्न हा आपला सुशी नाल्याच्या पुलाच्या आसपास असणार आहे. त्यानंतर 10 किलोमीटरला गोंदूर स्टेडियमच्या पुढे थोडंसं गेल्यानंतर यू-टर्न असणार आहे आणि 21 किलोमीटरला आपलं जे गोंदूर गाव आहे त्याच्या पुढे गेल्यानंतर यू-टर्न असणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने साधारणपणे थोडेसे बदल त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. तर या अनुषंगाने सर्व स्पर्धकांनी या सर्व बदलांची नोंद घ्यायची आहे आणि सोबतच यावेळेस विशेषतः 30,000च्या वर नोंदणी झाल्यामुळे स्पर्धकांचा प्रतिसाद देखील उदंड आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने ही स्पर्धा सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचं. धन्यवाद.